नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आजही मी तुमच्यासाठी कलश सजावटची अजून एक वेगळी पद्धत आणि सोपी पद्धत घेऊन आलेली आहे. आणि आजसुद्धा मी त्याच ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे, ज्या ब्लाऊज पीसपासून आपण अगोदर 2 प्रकारचे कलश सजावट ही पाहिलेली होती. कारण की मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की आपल्याला कलश सजावट करताना खूप वेगवेगळ्या जरीच्या किंवा खूप भारी कापडांचा इथे वापर नाही केला तरीसुद्धा आपण कलश हे अगदी छान असे सजवू शकतो. आता सर्वात अगोदर इथे मी हे जे ब्लाऊज पीस आहे तर त्याच्या जसे साडीला निर्या घालतात त्या पद्धतीने घालून घेणार आहे. अशी ही प्लेट तयार करून घेण्याची सोपी पद्धत आहे. पण जर ही कठीण वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही हे जे ब्लाऊज पीस आहे तर ते पूर्णपणे व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने एक एक करून प्लेट हे घालून घ्यायचे आहे. थोडेसे कापड आपल्याला दोन्ही साईडने हातात घ्यायचे आहे आणि अगोदरच्या प्लेटवर ठेवून घ्यायचे आहे. ही सुद्धा अजून एक सोपी पद्धत आहे. या दोनही या ब्लाऊज पीसच्या प्लेट्स तयार करून घेण्यासाठीच्या सोप्या पद्धती आहे. या दोघांपैकी तुम्हाला जी अगदी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही अशा ह्या प्लेट्स या तयार करून घेऊ शकता. आपल्याला हे प्लेट्स तयार करताना अगदी जास्त मोठ्या न करता छोट्या छोट्याच प्लेट्स इथे तयार करून घ्यायच्या आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने हे प्लेट्स या तयार झालेल्या आहेत. आता ह्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या सुटू नये आणि मोकळ्या होऊ नये यासाठी मी त्याला 2 ते 3 ठिकाणी अशा पद्धतीने सेफ्टी पिन लावून घेणार आहे. म्हणजे ह्या ज्या प्लेट्स आहेत तर ते अगदी व्यवस्थित एकसारखे राहतील आणि अजिबात बाजूला हे सरकणार नाही. तर ब्लाऊज पीसच्या एका टोकाला लावून घेतलेली आहे. त्यानंतर मध्यभागीसुद्धा एक सेफ्टी पिन लावून घेणार आहे. आणि त्याचबरोबर जी ब्लाऊज पीसची शेवटची बाजू आहे म्हणजे शेवटचे जे टोक आहे तर त्यालासुद्धा मी अशी ही सेफ्टी पिन लावून घेणार आहे. आता मार्गशीर्ष गुरुवार आहे तर त्यावेळेस तुम्ही अगोदर 1 दिवस अशी ही तयारी करून ठेवू शकतात. आता आपल्याला यापासून कलशाची सजावट कशी करायची ते बघणार आहोत. तर सर्वात अगोदर इथे तुम्ही बघू शकतात की कमळासन इथे मी घेतलेले आहे आणि आज आपण कमळासनचा वापर करून कलश सजावट करणार आहोत. आता कमळासन कसे शिवायचे याचासुद्धा डिटेल व्हिडिओ या अगोदर आपल्या चॅनलवर आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आता या कलशामध्ये मी गहू टाकून घेतलेले आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गहू अथवा तांदूळ कोणतेही धान्य घालून घेऊ शकतात. आणि त्यानंतर छोटा जो तांब्या आहे तर त्याला अशा पद्धतीने एक काडी दोऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित गुंढळून ही काडी व्यवस्थित अशी पॅक करून घेतली आहे. आता आपल्याला ह्या कलशावर हा छोटा तांब्या हा ठेवून घ्यायचा आहे. आणि पूजेच्या वेळेस तुम्ही पूजाविधीनुसार हे कलश हे मांडून घ्यायचे आहे. आता इथे तुम्हाला दाखवायचे आहे म्हणून मी फक्त तुम्हाला इथे कलशाची सजावटी करून दाखवणार आहे. आता आपण जे ब्लाऊज पीसच्या प्लेट्स तयार केलेल्या होत्या तर त्याचा मध्यभाग धरून अशा पद्धतीने तांब्याला लावलेल्या काठीवर असा हा दोन्ही बाजूने अगदी सारखा ब्लाऊज पीस आपल्याला घालून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात जर थोडासा आपल्याला खालीवर झाला असेल तर तो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला इथे या कलशाला जे आपण हे ब्लाऊज पीसचे डेकोरेशन करतो आहोत म्हणजे ही जी साडी नेसवून घेत आहोत तर त्याची उंची आपण आपल्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करायची आहे. आणि एक्स्ट्राचा जो ब्लाऊज पीस आहे तर तो मागच्या बाजूला आपल्याला सरकवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने व्यवस्थित असं ब्लाऊज पीस ठेवलेला आहे. तो वरच्या तांब्यावर इथे मी नारळसुद्धा ठेवून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण हे जे प्लेट्स आहेत तर आता त्या ओपन करणार आहोत. म्हणजेच त्याच्या ज्या पिना आहेत तर त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आणि अगदी आपल्याला दोन्ही साईडच्या ह्या जे सेफ्टी पिन आहे तर त्या काढून झाल्यानंतर हलक्या हाताने ह्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या आपण पसरवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकतात आपल्याला वरचा जो कलश आहे तर तो सरकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ह्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायच्या आहे. आता ह्या ज्या प्लेट्स आहेत तर त्यामधली जी सर्वात खालची प्लेट्स आहे तर तीसुद्धा आपल्याला पुढच्या बाजूने सरकवून घ्यायची आहे. म्हणजे वरचा जो तांब्या आहे तर तो दिसणार नाही. त्या तांब्याच्या वरतून आपल्याला सर्वात खालची जी प्लेट्स आहे तर ती घ्यायची आहे. आता आपल्याला हे प्लेट सरकवणं थोडंसं अजून सोपं व्हावं यासाठी इथे मी हा जो कमरपट्टा आहे तर तो तांब्याच्या खालच्या बाजूने आणि खालच्या कलशाच्या अगदी वरच्या बाजूने अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घालून घेतलेला आहे. आता आपले ही जे ब्लाऊज पीसचं कापड आहे तर ते अगदी व्यवस्थित स्थिर झालेले आहे. आणि लक्षात ठेवा आपल्याला हा जो कमरपट्टा आहे तर तो अगदी घट्ट बांधून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे कमरपट्टा नसेल तर तुम्ही एखाद्या हाराचा सुद्धा इथे वापर करून घेऊ शकतात किंवा तुम्ही एखादी लेससुद्धा
अशी गोलाकार इथे लावून घेऊ शकता. अशा पद्धतीने आता हा जो कमरपट्टा आहे तो लावून झाल्यानंतर इथे मी हे जे ब्लाऊज पीस आहे तर ते व्यवस्थित असे सेट करून घेते आहे आणि त्याच्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या व्यवस्थित अशा पसरवून घेतलेल्या आहे. आता वरच्या बाजूने तांब्या दिसू नये यासाठी ब्लाऊज पीसच्या सर्वात खालचे ज्या प्लेट्स आहेत तर त्या मी अशा एकत्र करून त्यालासुद्धा सेफ्टी पिन लावून घेणार आहे, म्हणजे हे ब्लाऊज पीसचे कापड अजिबात सरकणार नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपल्याला कलशाची जी साडी आहे ती इथे नेसवून तयार झालेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला याची जी फिनिशिंग आहे तर ती करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला किती उंची हवी आहे त्यानुसार हे ब्लाऊज पीस जे आहे तर ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे. आता इथे तुम्ही बघू शकता छान अशी पिनही लावून झालेली आहे आणि खालच्या प्लेट्सही व्यवस्थित करून घेतलेले आहे. तर आता आपण काही यावर ज्वेलरी घालून घेणार आहोत. तर इथे माझ्याकडे मोत्यांची जी ज्वेलरी होती तर ती सर्व मी घालून घेणार आहे, कारण की आज मी कलशाची सजावट करताना इथे सगळे जे दागिने घालणार आहे तर ते मी मोत्यांचे घालणार आहे. त्यामुळे हा कलश दिसायला अजूनच छान दिसतो आहे. प्रत्येक वेळेस कलशाची सजावट करताना मी वेगवेगळ्या दागिन्यांचा वापर केलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही सजावट कशी करायची हे दाखवलेले आहे. त्यासाठी तुम्ही अगोदरचे सुद्धा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि ही कलश सजावट करायला अजिबात जास्त वेळ लागलेला नाही. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही कलश सजावट इथे तयार झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी ही कलश सजावट झालेली आहे. आणि इथे आपण कमळासनचा वापर केलेला आहे आणि ह्या कमळासनचा वापर करून अशी ही कलशाची सजावट इथे झालेली आहे. आणि मार्गशीर्ष गुरुवारी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कलश नक्कीच सजवून बघा, तुम्हालासुद्धा अगदी छान वाटणार आहे. तर मग वाट कसली बघताय, तुम्हीसुद्धा अशा हे वेगवेगळ्या पद्धतीने कलशाची सजावट करा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.